नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तसेच गुरुजन वर्ग. मी मधुकर वारभुवन, सहाय्यक माध्यमिक शिक्षक, नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 111 तुर्भे स्टोअर. मित्रमैत्रिणींनो, मागच्या भागात आपण शब्दांच्या जाती पाहत होतो आणि त्यातला पहिला जो भाग आहे नाऊनचा आपण अभ्यास केला. आज आपण काय विचार करतो आहोत, तर आज आपण प्रोनाऊनचा विचार करत आहोत. प्रोनाऊन किंवा प्रोनाऊन्स कसाही उच्चार करा, सर्वनाम किंवा सर्वनामे. आता कशाला म्हणतात, आपण मराठीत पाहिलेलं असतं. सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. इंग्लिशमध्येही तसंच आहे ना. काय बरं, अ वर्ड विच रिप्लेसेस अ नाऊन, इट इज कॉल्ड प्रोनाऊन. जो रिप्लेस करतो, कुणाला रिप्लेस करतो, नाऊनला रिप्लेस करतो. उदाहरणार्थ ही, सी, इट हे शब्द आपण पाहिलेले असतात. मुळातच सर्वनामं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. एकवचनी अनेक वचनी पण आहेत. परंतु ह्या सर्वनामांचा आपण पूर्णपणे अभ्यास वेगवेगळ्या भागातून वेगळ्या वेळी करणार आहोत. तुर्तास इतकेच की प्रोनाऊन म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा सर्वनाम, प्रोनाऊन एकाच अर्थी असणारा याचं मराठी आणि इंग्रजीतलं हे नामांतर असून रिप्लेसेस अ नाऊन असा तो शब्द असतो, हे लक्षात ठेवायचं.